नमस्ते. आज आपण बचत गट ॲपविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला प्ले स्टोअरवरती जाऊन बचत गट ॲप असे सर्च करूया. या ठिकाणी आपण बचत गट ॲप असे सर्च करूया. सर्च केल्यानंतर तुम्हाला बचत गटाचे खूप सारे ॲप्लिकेशन दिसतील. पण ह्या सर्व ॲप्लिकेशनमधनं आपल्याला हा असा आयकॉन असलेले चैत्रनील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे बचत गट ॲप इन्स्टॉल करायचे आहे मित्रांनो. आणि हेच का करायचे त्याच्यामागचं कारण आहे, ह्याची 4.9 रेटिंग आहे. दुसऱ्या कोणत्याच ॲप्लिकेशनची ह्या लेवलची रेटिंग नाही आहे. आणि 10,000पेक्षा जास्त डाउनलोड्स आहे. पूर्ण महाराष्ट्रातले 10,000पेक्षा जास्त बचत गट हे ॲप्लिकेशन वापरतात. अतिशय टॉप लेवलचं ॲप्लिकेशन आहे. 100% वर्किंग आणि 100% मराठीमध्ये असलेलं हे एकमेव ॲप्लिकेशन आहे. आता आपण ह्या ॲप्लिकेशनच्या वरती क्लिक करून ते इन्स्टॉल करूया. याची साईज ही खूप कमी आहे, फक्त 1.5 MB साईज आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच ते इन्स्टॉल होऊन जातं मित्रांनो. जास्त वेळ इन्स्टॉल करण्यासाठीही लागत नाही. आता बोलूच तर इन्स्टॉलही झालेलं आहे. आता इन्स्टॉल झाल्यानंतर ओपनवरती क्लिक करूया. ओपनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे ॲप्लिकेशन ओपन होईल. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशनचे सर्व वैशिष्ट्ये दिसतील. ते सर्व वैशिष्ट्ये तुम्ही सविस्तर वाचा. तुम्हाला थोडक्यात फक्त काही वैशिष्ट्ये सांगतो. बचत गट घोटाळ्यापासून दूर ठेवण्यास मदत होते. कोणतेही गैरसमज होत नाही, त्यामुळे बचत गटात कोणताही घोटाळा होत नाही, वादविवाद होत नाही. नंतर बचत गटासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती. बचत गटासाठी शासनाच्या खूप साऱ्या योजना असतात, परंतु त्या तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. आणि लकीली तुमच्यापर्यंत पोहोचल्या तरी त्या तुमच्यापर्यंत येईपर्यंत त्या बंद झालेल्या असतात. त्यामुळे हे ॲप्लिकेशन काय करतं की शासनाने लॉन्च केल्या की त्या योजना ॲपमध्ये अपडेट करतं आणि ॲपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतं. त्यामुळे कित्येक गटांना लाखो रुपयांचा फायदा झाला आहे, तसा तुम्हालाही होईल. आणि ते सविस्तर मार्गदर्शनही करतात. नंतर बचत गटाची एकूण रक्कम व त्यातील तुमचा एकूण वाटा पाहण्याची सोय. ॲप ओपन केल्या केल्या बचत गटाची पूर्ण रक्कम आणि त्यात तुमचा किती वाटा आहे ते लगेचच्या लगेच आपल्याला दिसतं. आता खालील वैशिष्ट्ये पाहूया मित्रांनो. या ठिकाणी सर्व सभासद हे ॲप वापरू शकतात. म्हणजे एक ना एक सभासद तुमचं हे ॲप्लिकेशन ते मोबाईलमध्ये वापरू शकतात. तुमच्या बचत गटासाठी अध्यक्ष सचिवांनाच माहिती टाकण्याचा अधिकार राहील. बाकीचे सभासद फक्त ती माहिती पाहू शकतात. त्या माहितीमध्ये कोणताही बदल करू शकत नाही. नंतर सभासद संख्येवरती कोणतेही बंधन नाही. किती सभासद तुम्ही ॲपमध्ये ॲड करू शकतात. 1,000 2,000 तुमचे 20-30 का असेल ती संख्या. नंतर अनेक प्रकारच्या व्याजदराने कर्ज देऊ शकतात. म्हणजे एकाच महिन्यामध्ये वेगवेगळ्या टक्केवारीनेही तुम्ही कर्ज वाटप करू शकता. नंतर व्हॉट्सअप मेसेज पाठवण्याची सोय. तुमचे कोण बचत येणं बाकी आहे, बाकी रिपोर्ट्स वगैरे सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली मेसेज तयार होतो व तो मेसेज तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करू शकता. नंतर PDF स्वरूपात तुम्ही सर्व रिपोर्ट्स डाउनलोड करू शकता, शेअर करू शकता, त्याची प्रिंट काढू शकता. आता रिपोर्ट्स कोणते आहेत? मासिक अहवाल, बॅलन्स शीट, असे खूप प्रकारचे रिपोर्ट्स आहेत मित्रांनो. असे खूप सारे वैशिष्ट्य आहेत बचत गट ॲपचे. तुम्ही सर्वच्या सर्व वैशिष्ट्ये सविस्तर चेक करू शकता. नंतर मित्रांनो सर्व वैशिष्ट्ये चेक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2 ऑप्शन दिसतील, बचत गट लॉग इन व बचत गट नोंदणी. जर तुमचा बचत गट आधीच तुमच्या अध्यक्ष सचिवांनी नोंदणी केली असेल तर तुम्ही ह्या लॉग इन बटनावरती क्लिक करू शकता. अध्यक्ष सचिवांकडनं तुमचा बचत गटाचा कोड घ्या. तो कोड तुम्ही या ठिकाणी टाका व शोधा बटनावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या बचत गटाचे नाव ॲटोमॅटिक येऊन जाईल. तुमच्या सर्व सभासदांची यादी ॲटोमॅटिक येऊन जाईल. त्या सभासदांच्या यादीमधून तुमचं नाव निवडायचं आहे. तुमचा जो पासवर्ड अध्यक्ष सचिवांनी दिला आहे तो ह्या ठिकाणी टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर प्रोफाईल सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे तो पासवर्ड तुम्ही बदलू शकता. मित्रांनो आता लॉग इनचे माहिती घेतल्यानंतर जर तुम्ही अध्यक्ष सचिव असाल आणि तुम्ही बचत गटाची नोंदणी केलेली नसेल तर ह्या बचत गट नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही बचत गटाची नोंदणी करा. मित्रांनो सुरुवातीला ऑप्शन आहे बचत गटाचे नाव टाका. या ठिकाणी तुम्ही तुमच्या बचत गटाचे नाव टाकू शकता. मी एक सॅम्पल म्हणून राजमाता बचत गट असे नाव टाकत आहे. राजमाता बचत गट या ठिकाणी बचत गट ह्या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो. आता मी नाव टाकले राजमाता बचत गट. आता सुरुवात महिना तुमचा बचत गटाची केव्हा सुरुवात झाली आहे तो महिना तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. पण बऱ्याचशा केसमध्ये असं पण असतं की तुमचा बचत गट खूप वर्षांपूर्वीचा असतो आणि सुरुवातीपासून माहिती टाकणं तुम्हाला शक्य नसतं. अशा केसमध्ये मित्रांनो तुम्ही काय करू शकता की तुमची जुनी माहिती टाकून एका नवीन सुरुवात महिन्यापासून बचत गटाची सुरुवात करू शकता. आणि ती कशी करायची, काय करायची त्या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. याचा तुम्हाला मी सारांश सांगतो एक उदाहरण देऊन.
बऱ्याच वेळा काय होतं की तुमचा बचत गट 2-3 वर्षांपूर्वीचा असतो, परंतु तुम्हाला ती जुनी माहिती न टाकता तुम्हाला आता चालू महिन्यापासून किंवा मागील 2-3 महिने जेव्हा हिशोब केला तेव्हापासून ती सुरुवात करू शकता. तो सुरुवात महिना या ठिकाणी टाकायचा. पण ते टाकल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लॉग इन होईल त्यावेळेस तुम्ही सुरुवातीच्या महिन्यामध्ये बचत जमा करताना बचत गटाचा पूर्ण हिशोब करून त्या महिन्यामध्ये पूर्ण हिशोब करून म्हणजे बचत कर्ज हप्ते सर्व जमा झाल्यानंतर बचत गटाचा पूर्ण हिशोब करायचा आणि हिशोब करून सभासदाचा जो वाटा येईल ते सुरुवातीच्या महिन्यामध्ये बचतीच्या स्वरूपात जमा करायचा. म्हणजे काय होईल की बचत गटाची पूर्ण अमाऊंट लगेच ॲपमध्ये तो बॅलन्स दिसेल. आता मित्रांनो, बचत गटाचा पूर्ण हिशोब कसा करायचा की सर्व कर्ज हप्ते व्याज जमा झाल्यानंतर त्या महिन्यामध्ये जे कर्ज बाकी आहे अधिक आपल्याकडे असलेली शिल्लक ह्या दोन्हीची बेरीज म्हणजे बचत गटाची सर्वच्या सर्व सध्याचं व्हॅल्युएशन. आणि नंतर ते झाल्यानंतर मित्रांनो जे कर्ज बाकी आहे ते कर्ज बाकी आहे त्या कर्ज बाकी असल्याची कर्ज वाटप करायची सुरुवात महिन्यामध्ये. मग सुरुवात महिन्यामध्ये कर्ज वाटप झाल्यानंतर ज्यावेळेस आपण पुढच्या महिन्यामध्ये जाऊ तेव्हा कर्ज वसुलीसाठी पर्याय दिसेल. आता आपण बचत गटाची सुरुवातीला नोंदणी करूया. मी या ठिकाणी बचत गट सुरुवात महिना निवडत आहे जानेवारी 2024 आणि अध्यक्षांचं नाव टाकत आहे. मी ह्या ठिकाणी नाव टाकत आहे माझे नाव निलेश साळुंके. नंतर नाव टाकल्यानंतर मित्रांनो आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे 9 अंकी मोबाईल नंबर. मी ह्या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकत आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे. अध्यक्ष सचिवांसाठी ईमेल आय डी कंपल्सरी आहे. सभासद नोंदणीला ईमेल आय डीची गरज नाही आहे मित्रांनो. नंतर मी ह्या ठिकाणी माझा ईमेल आय डी टाकला. नंतर खाली तुम्ही तुमचा लक्षात राहीन असा पासवर्ड सेट करा. मी कमीत कमी 6 अंकी पासवर्ड असावा. मी ह्या ठिकाणी 1 2 3 4 5 6 अंकी असा सिंपलचा पासवर्ड टाकला आहे. तुमचा पाहिजे तो पासवर्ड तुम्ही सेट करू शकता. नंतर खाली बचत गट नोंदणी करा ह्यावरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मित्रांनो बचत गट आधीच अस्तित्व आहे नोंदणी झाल्यामुळे मी ह्या ठिकाणी बचत गटाचं नाव टाकत आहे. समजा की बचत गट या ठिकाणी 2 करून मग ह्या ठिकाणी पासवर्ड अवैध पासवर्ड परत एकदा पासवर्ड टाकायचा 1 2 3 4 5 6 आणि ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या मित्रांनो बचत गटाची नोंदणी झाली आहे राजमाता बचत गट 1. मित्रांनो आता आपण ह्या ठिकाणी तुम्हाला वर 2 ऑप्शन दिसतील माहिती पहा व माहिती टाका. माहिती पहा हे ऑप्शन सर्वांना दिसतील त्यामधले सर्वचे सर्व ऑप्शन सर्व सभासदांना दिसतील पण माहिती टाकामधील ऑप्शन फक्त अध्यक्ष आणि सचिवांना दिसतील. नंतर मित्रांनो खाली पहा या ठिकाणी तुम्हाला बचत गट महिना दिसतो. सुरुवातीचा जो बचत गट महिना आहे तो या ठिकाणी दिसतो. परंतु बऱ्याच वेळा काय होतं मित्रांनो की हा सुरुवात महिना तुमच्याकडनं तुम्हाला वाटतं की हे आपण चुकून टाकलं आहे ह्याच्यामध्ये बदल करायची. मग त्यावेळेस बचत गट सुरुवात महिन्यावरती क्लिक करून जो सुरुवातीचा महिना म्हणजे जेव्हापासून बचत गट सुरू करायचा आहे माहिती टाकणं तो सुरुवात महिना बदलू शकता. बदल झाल्यानंतर सर्वचे सर्व माहिती डिलीट होऊन नव्याने माहिती टाकण्यासाठी बचत गट रिसेट होऊन जाईल मित्रांनो. फक्त सभासदांचे नावेच जागेवर राहतील बाकी सर्व माहिती डिलीट होईल. नंतर हे झाल्यानंतर मित्रांनो एक खाली तुम्हाला पुढचा ऑप्शन दिसत आहे पुढच्या महिन्यात जा. म्हणजे ज्यावेळेस एका महिन्याची पूर्ण माहिती टाकल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला पुढच्या महिन्यात जायचं असेल माहिती टाकण्यासाठी तेव्हा तुम्ही ह्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या महिन्यामध्ये जाऊ शकता. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा एका महिन्याची सर्वच्या सर्व माहिती टाकल्यानंतरच पुढच्या महिन्यात जायचं आहे. म्हणजे सर्व माहिती टाकल्यानंतर मासिक अहवाल चेक करा. मासिक अहवालमध्ये एक ना एक पैशाचा हिशोब बरोबर असल्यानंतरच पुढच्या महिन्यामध्ये जा. कारण की एकदा पुढच्या महिन्यात गेल्यानंतर मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला माहिती बदल करता येत नाही. करायची असेल तर पुढचे सर्व महिने डिलीट करून मागच्या महिन्यात यावं लागतं मित्रांनो. त्यासाठी एका महिन्याची पूर्ण माहिती टाकल्यानंतरच पुढच्या महिन्यामध्ये जा. आता आपण एक एक माहिती टाकामधले सर्व ऑप्शन पाहूया. या ठिकाणी सर्व सध्याची समरी दिसते बचत गटाची. नंतर खालचे आपण सर्व ऑप्शन पाहूया मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे सभासद नोंदणी करा. सुरुवातीला सर्व सभासदांची नोंदणी करा. म्हणजे सुरुवातीच्या महिन्यामध्ये जेवढे सभासद असतील त्या सर्व सभासदांची नोंदणी करा. भविष्यात जे जोडले जातील सभासद ते ज्या महिन्यामध्ये जोडले गेले त्या महिन्यामध्ये त्यांची नोंदणी करा. नंतर मित्रांनो या ठिकाणी आपण एक एक ऑप्शन पाहूया. पहिला आहे बचत जमा करून घ्या. ह्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही बचत गटाची मासिक बचत जमा करू शकता. आणि त्या ठिकाणी दुसरा असा पण ऑप्शन आहे काही सभासदांची बचत जमा नसते होत त्या महिन्यामध्ये त्यांची प्रलंबित असते तर पूर्ण महिना प्रलंबित टाकण्याचा पण ऑप्शन आहे. म्हणजे त्या सभासदाची त्या महिन्यामध्ये जमा नाही झाली पुढच्या महिन्यामध्ये ती साचून जाईन डबल दिसेल. नंतर मित्रांनो कर्ज हप्ता व व्याज जमा करा. सुरुवातीच्या महिन्यामध्ये तुम्हाला ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर कर्ज वसुलीसाठी पर्याय दिसणार नाही कारण की तुम्ही ॲपमध्ये कर्जाची वाटपच केली नाही आहे. त्यामुळे सुरुवातीच्या महिन्यात तुम्ही कर्ज वाटप करणं गरजेचं आहे. मग कर्ज वाटप केल्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये ते कर्ज वसुलीसाठी दिसेल मित्रांनो. नंतर बचत गटाचे नियम व सूचना टाका.
ते तुमचे बचत गटाचे जे काही नियम असतील, सूचना असतील त्या तुम्ही टाकू शकता. ते टाकल्यानंतर सर्व सभासदांच्या मोबाईलमध्ये ते नियम व सूचना दिसतील. नंतर मित्रांनो दुसरा पर्याय आहे की इतर खर्च टाका. बचत गटाचे इतर खर्च असतात, मासिक मीटिंगचा खर्च असेल किंवा स्टेशनरीचा खर्च असेल, दुसरा कोणताही खर्च असेल, ते खर्च स्पष्टीकरणासहित तुम्ही ह्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकू शकता. नंतर इतर उत्पन्न टाका, म्हणजे बचत गटाचं शासकीय अनुदान किंवा इतर कोणतंही उत्पन्न असतं ते स्पष्टीकरणासहित तुम्ही ह्या ठिकाणी टाकू शकता. आता खालचे ऑप्शन पाहूया मित्रांनो. खाली ऑप्शन आहे दंड, अकादी व बचत हप्ता ठेचिंग. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा बचत हप्ता काय आहे तुम्ही टाकू शकता. दंड प्रतिदिवस किती असेल तो टाकू शकता व महिन्याच्या कोणत्या तारखेपासून दंड लागेल ह्या गोष्टी टाकू शकता. नंतर आहे व्याजदर सेटिंग, म्हणजे तुम्हाला समजा एकापेक्षा जास्त टक्केवारीने व्याज द्यायचं असेल तर कोणते कोणते व्याजदर असतील तुमचे ते सर्व व्याजदर टाकू शकता. नंतर ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सभासद नोंदणी व दुरुस्ती, नवीन सभासदाची नोंदणी करू शकता. नंतर मित्रांनो त्या सभासदाची दुरुस्तीही करू शकता त्या माहिती टाकलेली, म्हणजे प्रत्येक सभासदाची यादी दिसेल, प्रत्येकाच्या नावाच्या पुढे पेनाचा सिम्बॉल दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सभासदांचे पासवर्ड व इतर माहितीही बदलू शकता. नंतर हिशोब करून सभासद काढा. बऱ्याच वेळा काय होतं की काही सभासद असतात की त्यांचा व्यवहार खराब असल्यामुळे त्यांना बचत गटातून काढावे लागते किंवा अशी कंडिशन असते की तो सभासद बचत गट सोडून जातो. मग त्यावेळेस त्या सभासदाचा पूर्णच्या पूर्ण हिशोब करून त्याची एक सेटलमेंट अमाऊंट देऊन तुम्ही त्याला बचत गटामध्ये काढू शकता. मग ते काढताना त्याची जी सेटलमेंट अमाऊंट येईल ती एडिटेबल आहे, ती कमी जास्त करून सर्वांच्या विचारांनी कमी जास्त करून तुम्ही त्यांना काढू शकता. नंतर मित्रांनो खाली ऑप्शन आहे सर्व सभासदांना ॲप शेअर करा. यावरती क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक मेसेज तयार होईल. फक्त तुमचा बचत गटाचा ग्रुप सिलेक्ट करायचा आहे आणि तिकडे तो मेसेज ॲटोमॅटिकली जाईल. बचत गटाचा कोड काय आहे, लॉग इन कसं करायचं या संदर्भातली सविस्तर माहिती तुमच्या सभासदांना जाईल. मित्रांनो हे सर्व ऑप्शन झाले माहिती टाकामधले. आता ही सर्व माहिती टाकल्यानंतर मित्रांनो पूर्ण सर्व माहिती टाकल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी एक ऑप्शन दिसतोय मित्रांनो की पुढील महिन्यात जायचं आहे आपल्याला, परंतु पुढील महिन्यात जाण्याआधी मासिक अहवाल चेक करा. इथे क्लिक करून तुम्ही मासिक अहवाल चेक करायचा. पूर्ण हिशोब बरोबर असल्यानंतर पुढील महिन्यामध्ये जा. मग ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढील महिन्यामध्ये जाऊ शकता आणि पुढील महिन्यामध्ये गेल्यानंतर मागचे महिने सर्वचे सर्व लॉक होऊन जातात. त्यामुळे मित्रांनो की सर्व हिशोब बरोबर असल्यानंतरच पुढच्या महिन्यामध्ये जायचे. जर मागील महिन्यामध्ये माहितीमध्ये बदल करायचा असेल तर पुढील सर्व महिने डिलीट करावे लागतात. आता पुढील सर्व महिने कसे डिलीट करायचे मित्रांनो की या ठिकाणी पुढील जाण्यासाठी हा पुढे जाण्याचा बाण दिसतोय, पण ज्यावेळेस तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये असताल त्यावेळेस एक तुम्हाला क्रॉसचा सिम्बॉल दिसेल. त्या क्रॉस सिम्बॉलवर क्लिक करून तुम्ही जो चालू महिना आहे तो पूर्णपणे सगळा डिलीट करू शकता. असं डिलीट करून तुम्ही मागील महिन्यामध्ये येऊ शकता. आता आपण माहिती टाकामधले सर्व ऑप्शन पाहिलेले आहेत. आता आपण माहिती पहामधले ऑप्शन पाहूया मित्रांनो. आता हे माहिती पहामधले ऑप्शन सर्व सभासदांनाही दिसतील. आता या ठिकाणी बचत गटाची पूर्ण अमाऊंट दिसेल, त्यात तुमचा काय वाटा आहे तो दिसेल, बचत गटाची सध्याची शिल्लक दिसेल, बचत गटाने कुणाकुणाला कसं कर्ज दिलं आहे त्या गोष्टी ह्या ठिकाणी दिसतात किंवा तुम्ही कोणतं कर्ज घेतलं आहे आणि तुमच्या कर्जाची अमाऊंट काय ती ह्या ठिकाणी दिसेल. आता खालचे सविस्तर ऑप्शन पाहू मित्रांनो. या ठिकाणी सुरुवातीचा ऑप्शन आहे मासिक अहवाल. मासिक अहवालवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही मासिक अहवाल कोणत्याही महिन्याचा मासिक अहवाल पाहू शकता, तो डाउनलोड करू शकता किंवा व्हॉट्सअपला शेअर करू शकता. शासकीय योजनांची माहिती, ज्या शासनाच्या योजना आहेत त्यांची सविस्तर माहिती मार्गदर्शन या ठिकाणी दिलं जातं. सपोर्ट टीमला कॉल करून तुम्ही कधीही ती माहिती विचारू शकता. नंतर तुम्ही घेतलेले कर्ज, तुम्ही जे कर्ज घेतलं आहे त्या कर्जाची सविस्तर माहिती या ठिकाणी दिसते आणि कर्ज कसं फेडलं आहे, कसे कर्ज हप्ते फेडले त्यांचीही सविस्तर माहिती या ठिकाणी दिसते. नंतर महिन्याची कर्ज वाटप, ह्या महिन्यात अध्यक्ष सचिवांनी कशी कर्ज वाटप केली ती ह्या ठिकाणी दिसते. बचत येणे बाकी, ह्या महिन्यातले कोणत्या सभासदांनी बचत जमा केली, कुणाची बचत येणे बाकी, कोणते सभासद प्रलंबित आहेत, प्रलंबित म्हणून टाकलेत म्हणजे ह्या महिन्यामध्ये त्यांची बचत येणार नाही, अशा पण गोष्टींची सविस्तर माहिती या ठिकाणी दिसते. नंतर कर्ज येणे बाकी, कोणत्या सभासदांनी ह्या महिन्याचे कर्ज हप्ते व्याज जमा केलेत, कुणाचे कर्ज हप्ते व्याज येणे बाकी आहे आणि कोणते सभासद पूर्ण महिना देणार नाहीत म्हणजे ते प्रलंबित टाकले आहेत, या सर्वांची माहिती या ठिकाणी दिसते. नंतर मासिक इतर खर्च, जो मासिक इतर खर्च आहे जो टाकला असेल तर या ठिकाणी त्या सर्व गोष्टी क्लिक करून तुम्हाला दिसतील. नंतर मासिक इतर उत्पन्न, जे मासिक इतर उत्पन्न अध्यक्ष सचिवांनी टाकलं आहे ते या ठिकाणी सविस्तरमध्ये दिसतं. नंतर कर्ज मागणी व कर्ज जोखीम प्रमाण, बऱ्याच वेळा काय होतं की सर्वच सभासद कर्ज मागतात, मग त्यावेळेस कुणाला कर्ज द्यायचं हे धर्मसंकट येतं. अशा वेळेस आपण एक सुविधा केली की कर्ज मागायचं, या ठिकाणी सभासद या ऑप्शनवरती क्लिक करून कर्जाची मागणी करू शकतो. म्हणजे जो कर्ज आधी कर्ज मागणी करीन त्याला तुम्ही कर्ज वाटप करू शकता. म्हणजे
धर्मसंकट येणार नाही तुम्हाला. आणि एक ह्याच ऑप्शनवरती आणखी एक पर्याय आहे, कर्ज जोखीम प्रमाण. म्हणजे एखाद्या सभासदांनी कर्ज त्याला वाटप करणं किती जोखमीचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी कळू शकतं. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या सभासदाचा वाटा बचत गटामध्ये 1 लाख आहे आणि त्याला कर्ज वाटप 1 लाखाच्या पुढे चाललेली आहे, तर अशा कंडिशनमध्ये ॲप लगेच सांगतं की ही रिस्कमधली कर्ज वाटप आहे. जर भविष्यात हा सभासद सोडून गेला तर अडचण येऊ शकते. म्हणजे अशा बारीक सारीक गोष्टीचीही काळजी घेतली आहे. नंतर सध्याची सर्व कर्ज वाटप तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. बचत गटाचे ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट असतं बचत गटाचं वर्षाचं किंवा आत्तापर्यंतचं. तुम्ही डेट सिलेक्ट करून, डेटची रेंज सिलेक्ट करून तुम्ही बचत गटाचं बॅलन्स शीट तुम्ही चेक करू शकता. एखाद्या पर्टिक्युलर सभासदाचं तुम्हाला बॅलन्स शीट चेक करायचं असेल, त्या सभासदाचा काय व्यवहार आहे तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तो सभासदाचा व्यवहार चेक करू शकता. आता आपण खाली ऑप्शन पाहूया मित्रांनो. या ठिकाणी खाली पहा इतर खर्च बॅलन्स शीट. आत्तापर्यंतचं काय इतर खर्च केला आहे बचत गटाने तो सर्व तुम्ही पाहू शकता. इतर उत्पन्न, बचत गटाला काय इतर उत्पन्न आलं ते सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. नंतर बचत गटाचे नियम व सूचना, सध्याच्या बचत गटाच्या काय नियम व सूचना आहेत त्या सर्वच्या सर्व तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. माझ्या बचत गटाची सर्व माहिती हा ऑप्शन पहा मित्रांनो. या ठिकाणी तुमच्या बचत गटाची सर्व माहिती दिसेल तुम्हाला. कोणते सभासद आहेत बचत गटामध्ये, त्यांचे मोबाईल नंबर, सर्वच्या सर्व डिटेल्स दिसतील. नंतर प्रोफाईल सेटिंग या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्याविषयी तुमची सर्व सविस्तर माहिती दिसेल. तुम्ही पासवर्ड या ठिकाणी जाऊन रिसेट करू शकता. तुम्हाला पाहिजे तो पासवर्ड सेट करू शकता. नंतर लॉग आउटचा ऑप्शन आहे. लॉग आउट केल्यानंतर तुम्ही ह्या ॲपमधनं लॉग आउट होताल. जर तुम्ही 2 बचत गटामध्ये असताल तर तुम्ही ना लॉग आउट करून दुसऱ्या बचत गटाचा कोड टाकून लॉग इन करून त्या बचत गटाचा हिशोब पाहू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला बचत गट ॲपविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे. अतिशय सुंदर ॲप्लिकेशन आहे, अतिशय टॉप लेवलचं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो. हे पूर्ण महाराष्ट्रातले 10,000पेक्षा जास्त बचत गट वापरतात. 4.9ची रेटिंग आहे, 5 पैकी 4.9 स्टार. म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुकसारख्या ॲपची रेटिंग नसते अशी रेटिंग ह्या ॲप्लिकेशनची आहे. शासनाच्या योजनांची सविस्तर माहिती मिळते, त्यामुळे कित्येक गटांचा लाखो रुपयांचा फायदा झाला आहे, तसा तुमचाही होईल मित्रांनो. नंतर मित्रांनो असं आहे की ह्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही सर्व प्रकारचे रिपोर्ट्स डाउनलोड करू शकता, शेअर करू शकता, प्रिंट काढू शकता. अतिशय टॉप लेवलचं ॲप्लिकेशन आहे. काही अडचण असेल तर मित्रांनो खाली संपर्क साधा म्हणून त्यांचा म्हणजे ह्या ॲप्लिकेशनचा सपोर्टचा नंबर आहे. तुम्ही कधीही 24 तास कॉल करू शकता. 24 तास ते मदत करण्यासाठी सपोर्ट टीम अवेलेबल असते मित्रांनो. धन्यवाद. कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा सपोर्ट टीमला कॉल करू शकता. धन्यवाद.